Okay, so Vaini, what's in making? गाजर हलवा. This Okay. is traditional Marathi recipe. Okay, so what we have taken here? 2 bowls of ghee, Okay, a bowl of dry fruits. okay. What in? In the dry fruits, there are badam, kaju, Okay. and some pista. Pistachios. Okay. What is this? This is khawa, Kava means mawa. mawa. Yes. This is sugar, Sugar. and grated carrot. How many are you taken? Around 8 to 10. Okay. ठीक आहे. Okay. So let's start with our recipe. ओके. तर आता मी पातेलं घेतलंय ते आता तापवते. Okay. आता त्याच्यात मी तूप घालणार आहे पूर्णपणे 2 बोलचं जे आता मी तूप सांगितलं 2 tablespoon होईल बरोबर. साधारण. आणि साखर जी आहे ती आपापल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्या चवीनुसार, काही लोकांना साखर कमी खायची असते म्हणून त्यानुसार मी साखर घेतली. पण ऍक्च्युली साखर कमीच खाल्लेली चांगली नाही का? कधी कारण गाजर हलवा, दुधी हलवा वगैरे ह्या सगळ्या रेसिपी सगळ्या प्रॉपर स्वीट हा. डिश मध्येच मोडल्या जातात, त्याच्यामुळे थोडस साखरेचं आणि आपण हे खाताना पण इनफ पोर्शन घेतो खाण्यासाठी, हा. त्याच्यामुळे कमी आणि साखरेचं ही रेसिपी असलेलं किंवा चांगलं. हा जो पदार्थ आहे हा हेल्दी म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही हो. बघताच आहात खवा आहे, ड्रायफ्रुट्स आहेत आणि ग्रेटेड कॅरेट आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल हेल्दीज आहे. म्हणजे हे सीझनल कॅरेट्स आहेत ना. हा seasonal. त्याच्यामुळे त्याचा रंग खूप बघितलं, मस्त खूप सुंदर. ब्राईट रेड आहे. हा. यू कॅन सी हिअर. नीट सगळं व्यवस्थित तूप घेतलेलं आहे. तूप जरा नीट घेतलं तर मग ती हो. एकदम दिसायला त्या रंग एकदम छान शोभून दिसतो, खमंगपणा येतो तुपामुळे. चल आता आपण तूप घातलंय, आता काय घालणार? आता हे झाल्यानंतर आपण गाजर. ग्रेटेड गाजर ओके. सगळंच्या सगळं चल, घातलं. घाल. 8 मोठी गाजरं घेतली आहेत आम्ही इथे. आणि कुठली रेसिपी करताना शक्यतो तुम्ही पूर्ण हात वापरते चमच्यापेक्षा, हो, ते तर खूप सगळं नीट चांगलं नीट निपटून सगळं येतं. निपटून क्लिअरही होतं असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे कायम चमचा. Here we are using spatula for stirring कारण हा पॅन हा because गॅस it's non-stick. नॉनस्टिक कढाई. तुम्ही बघत असाल कढाई. त्याच्यामुळे त्याच्यावरती स्क्रॅचेस आले तर ते हार्मफुल ठरू शकते. ओके, सो हा किती वेळ परतून घ्यायचा आहे? आता तुम्ही बघत असाल साधारण चोरटा होतो हा. हा अंदाज, साधारण थोडासा एकदम आता जेवढी क्वांटिटी ही बरोबर निम्मी होईल. म्हणजे कुकिंग होऊन थोडा श्रिंक होतो हा. बरोबर. आणि ते नीट वाफवलं गेलं पाहिजे, तेवढ्या वेळ आपला शिजला गेला पाहिजे. शिजला नीट गेला पाहिजे परतला, त्याच्यामुळे तितका वेळ आपल्याला साधारण परतायला लागेल. एक अंदाज आता 8 ते 9 कॅरेटला ठीक आहे. 5 ते 7 मिनिटं चालू आता आपण परतून घेऊया. चला, हे आपलं गाजर परतून झालेलं आहे, बघू शकता मस्त श्रिंक झालंय गाजर. आता आपण याच्यात काय घालणार आहोत वहिनी? आता आपण हे दूध घालणार आहोत. हे कोणतं दूध आहे? हे फुल फॅट दूध आहे, त्याच्यामुळे फुल फॅट बऱ्या मिल्क. प्रमाणात तुमच्या म्हणजे फॅट पर्सेंटेज याच्यात जास्त आहे, म्हणजे हलवा क्रीमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. ओके, त्यात आपण दूध घालूया. साधारण हे अर्धा लिटर थोडं वरती असेल ना वहिनी दूध? 8 ते 9 गाजरांना ते तुम्हाला अंदाजानेच आपण घालतो दूध, त्याच्यामुळे थोडं कसं- लागलं तर वाढवू आणि थोडं लागलं तर आपण वरून घालू शकतो. ओके, मग आता हा दुधात किती वेळ शिजवायचा हलवा? 5-10 मिनिटं ओके. तरी लागेल बरं, तसं. कारण ते आटायला हवं ना आटायला दूध. हवं दूध आणि पूर्ण शिजायला बरोबर. पाहिजे दुधात. आणि मग नंतर मावा घालायचा बरोबर. नंतर मावा, ते झाल्यानंतर साखर आणि मग ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट. ओके, चला आता आपण हे शिजवून घेऊया मस्त. ओके, सो आता हा हलवा रिड्यूस झालेला आहे ना, बघूया आपण थोडं ढवळू. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता हलवा बऱ्यापैकी आटलेला आहे, दूध आटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात खवा म्हणजेच मावा ऍड करणार आहोत. हा तुम्ही घरी पण तयार करू शकता आणि विकत पण आणू शकता, पण विकत आणलेला जास्त चांगला. सगळं ओके, म्हणजे हा अनस्वीटेंड आहे, हा. त्याच्यात साखर नाही. काही चव नाही. एक खव्याने घट्ट पण होतो. खव्याने घट्ट. ओके, सो आपण इथे सगळा टोटल हा 100 ग्रॅम होता खवा, तो आपण इथे ऍड केलेला आहे. आपण मस्त ढवळून घेऊया.
थोडासा असा मॅश करत करत ढवळायचा. तो मिळून यायला पाहिजे. ओके सो आपण ह्याला 5 मिनिटं शिजवलेलं आहे. झाकण ठेवू. आता आपण झाकण काढणार आहोत. ओके वाव. आता हा आपल्याला झाकण न ठेवता 10 मिनिटं शिजवायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित आटेल आणि हे 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवल्यामुळे हा शिजेल व्यवस्थित. ओके हे सगळं साधारण मीडियम फ्लेम किंवा लो मीडियम लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला करायचं. कुकिंग करायचंय. हाय फ्लेम कधीच करायची नाही. ओके सो इथे आपला हलवा पूर्णपणे शिजून तयार आहे. दूध पण आटलेलं आहे. आता आपण काय घालायचंय वेगळी? साखर घालूया. साखर घाला. साखर तुमच्या अकॉर्डिंगली घाला. सो आम्ही जवळजवळ पाऊण कप साखर घेतलेली आहे मोठ्या वाटीच्या प्रमाणाने. साखर आता वितळली की परत जरा हे पातळ होईल. ते शिजवलं की मग ड्रायफ्रुट्स घालेल. ओके तर आता हे पूर्ण साखर घालून सुद्धा आटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात मस्त आपला लास्ट इन्ग्रेडियंट तो म्हणजे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. ह्याच्यात आल्मंड घेतलेत, पिस्ताशियो कॅश्यू घेतलेत आणि पिस्ता पण घेतला. ओके सो आवर गाजर हलवा इज रेडी. गाजर हलवा आता तयार झालेला आहे. मेन शेफ अनन्या देव आणि आमचे आणि her मदतनीस assistant. असिस्टंट आमचा आशुतोष देव. 6 गाजर Okay. हलवा रेडी.